अहो मंडळी, नेमकं नाव ऐकून हसू येईल, पण सध्या सोशल मीडियावर हे एकच नाव अगदी धुमाकूळ घालतंय. आणि हे नाव म्हणजे झुरळ जनता पार्टी, म्हणजेच आपली सीजीपी. आता नेमकं हे प्रकरण काय आहे, चला जाणून घेऊया. अनेकांना वाटलं की हा फक्त एक मीम किंवा ट्रोल आहे, पण काही दिवसातच कॉक्रोच जनता पार्टी सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड बनली. हजारो मीम्स, लाखो पोस्ट आणि सतत ट्रेंड होणारे हॅशटॅग यामुळे या मोहिमेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली. या चर्चेची सुरुवात सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाच्या वक्तव्याच्या अर्थावरून झाली. अनेक बेरोजगार तरुणांनी त्या वक्तव्याचा अर्थ स्वतःशी जोडला आणि सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. नंतर न्यायाधीशांनी स्पष्टीकरण देत सांगितलं की त्यांचा उद्देश बेरोजगार तरुण नव्हता किंवा बेरोजगार तरुणांना दुखावण्याचा नव्हता, तर बोगस डिग्री घेणाऱ्याबद्दल ते बोलत होते. परंतु दरम्यान पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. छत्रपती संभाजीनगरचे तरुण अभिजित दिपके यांनी व्यंगात्मक सुरुवात केली. त्यांनी एक झुरळ जनता पार्टी म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टी ही डिजिटल मोहीम सुरू केली. त्यानंतर मीम त्याचे बनत गेले, कॉक्रोचचे मीम बनत गेले आणि आपकी बार 10 लाख पार सारखे स्लोगन प्रचंड व्हायरल झाले. काहीच्या मते ही फक्त मजा नाही, तर बेरोजगारी, परीक्षा घोटाळे आणि व्यवस्थेविषयीची नाराजीची एक डिजिटल आवाज आहे. तर काहीच्या मते हा फक्त सोशल मीडियावरील एक ट्रेंड आहे आणि तो लवकरच निघून जाईल. तर मंडळी, लोक लय म्हणायचे की ही पार्टी म्हणजे फक्त सोशल मीडियावरच हवा करते, परंतु आता ह्या काही 5-6 दिवसामध्ये जंतर मंतरवर जे काही त्यांनी ताकद दाखवली आहे ती पाहता सरकार थोडं तरी हादरलं असेलच. पण आता ते मंत्री राजीनामा देतील का नाही हे काय आता सांगता येणार नाही. तर तुम्हाला काय वाटतं, मंत्री राजीनामा देतील? ह्या झुरळ पार्टीला तुमचा सपोर्ट आहे का? तुम्ही त्या पार्टीला समर्थन करता का? नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.